ज्ञानेश्वरी पठण अध्याय 3 ओव्या 121 ते 140 श्लोक 14 ते 16। या यज्ञक्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता हुतशेष स्वभावता उरे जे जे ते सुखे आपुले घरी कुटुंबेसी भोजन करी के भोग्याची ते निवारी कल्मशाते ते यज्ञावशिष्ट भोगी म्हणून या सांडीजे तो अघी जया परी महारोगी अमृत सिद्धी की तत्वनिष्ठू जैसा नागवे भ्रांती लेशा तो शेष भोगी तैसा नाखळे दोषा म्हणून स्वधर्मेची अर्जे ते स्वधर्मेची बिनयोगीजे मग उरे ते भोगीजे संतोषेसी हे वांछुनी पार्था राहतो नये अन्यथा ऐसी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे जे देहची आपण पे मानसी आणि विषयाते भोग्य म्हणती या परते न स्मरती आणि काही हे यज्ञोपकरण सकळ नेण तसा ते बरर अहम बुद्धी केवळ भोग पाहती इंद्रिय रुची सारिके करविती पाकनिके ते पापिये पातके सेविती जान संपत्ती जात आगवे हे हवन द्रव्य मानावे मग स्वधर्म यज्ञे अर्पावे आदि पुरुषी हे सांडोनिया मूर्ख आपण पेया लागी देख निपजविती पाक नानाविध जी यज्ञ सिद्धी जायये परेशा तो शुभो होयये ते हे सामान्य अन्न न होये मनोनिया हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण जे जीवन हेतु कारण विश्वायया अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्याद् न संभवः यज्ञाद् भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः कर्म ब्रह्मोद्भवन् विधि ब्रह्माक्षर समुद्भवम् तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञ प्रतिष्ठितम् अन्नास्तव भूते
प्ररहो पावती समजते, मग पर्जन्युया अन्नाते सर्वत्र प्रसवे, तया पर्जन्य यज्ञी जन्म, यज्ञाते प्रगटी कर्म, कर्मसी आदि ब्रह्म वेदरूप, मग वेदाते पारपर, प्रसवतसे अक्षर, मनोनी हे चराचर, ब्रह्मबद्ध परिकर्माची ये मूर्ती, यज्ञ आदि वासु श्रुती, ऐके सुभद्रापती अखंडगा, एवं प्रवृत्तिं चक्रम नानुवर्त यतिहय, अघायुरिन्द्रिया रामो मोघं पार्थ सजीवती। ऐशी आदि परंपरा संक्षेपे तुझ धनुर्धरा, सांगितलिया अधवरा लागुनिया, म्हणून समूळ हा उचितो स्वधर्मरूप क्रतू, नानुष्ठिजो मत्तो लोकीये, तो पातकांची राशी जान भार भूमीसी, जो कुकर्मे इंद्रियासी उपेगा गेला। राम कृष्ण हरी।